अरे आता काय करू, आता शाळा भरली ना, मस्तपैकी शाळेत जा, तुला दप्तर घेतो, वह्या घेतो, पेन घेतो, आणखी काय काय घ्यायचं बाई? दप्तर, वह्या, पेन, टिफिन बॅग, स्कूल बॅग आणि बुक्स. अरे वा, सगळं घेतो तुला मस्त. सगळं नुसतं घ्या का? आणि ठेवा पूजायला. का काय झालं? काय झालं? मग बस खाली. तिला तुम्हाला काय म्हणलं होतं, हा. तिला चांगल्या शाळेत हा. शिकवायचं. तुम्ही काय म्हणले? हा म्हणले होते. आता का तसं करताय? मग चांगली शाळा, आता मराठी मीडियम काय वाईट शाळा आहे का तेव्हा? अरे अहो, त्या शाळेतून, मराठी शाळेतून आजकाल कलेक्टर, तुझ्या माहितीसाठी सांगतो, IAS PSI सगळे जे आहेत ना, ते सगळे मराठी शाळेतून झालेले आहेत, इंग्लिश शाळेतून नाही. मी तीच म्हणते, शाळा चांगली आहे, मी काय वाईट तिला नाव नाही ठेवत, पण आपलं एकुलतं एक लिकरू आहे, मग त्याला इंग्लिश स्कूलला नको? चांगलं शिकन, इंग्लिश खडा खडा बोलन. आता मला येते इंग्लिश का तुम्हाला येते इंग्लिश? तिला कोण शिकवणार आहे? मग सगळी खरी गोष्ट आहे, पण आता इंग्लिश मिडियमला जर घ्यायचं म्हणलं, ऍडमिशन जर घ्यायचं म्हणलं, आता ₹1,00,000 जवळ पाहिजे. तर तिच्या पहिल्या स्टार्टिंगला ऍडमिशनला लागत तेवढं. मग तिची भावाच्या शिक्षणाला तुम्ही पैसे घातले, मग हे जे शिक्षणाला पैसे घातले म्हणून काय बिघडलं? ठेव, मागचं लय उकरून काढण्यात काही अर्थ नसतो. त्याला घातलं, काय झालं, ते पैशा पाण्याने ते नोकरीला लागला, त्याची इमानदारी त्याच्यापाशी. पण आता जे आहे ते माझ्या नशिबाने. मग एक काम करा, तुमच्या भावाकडून पैसे घ्या. कोणाकोण? भावाकडून. अच्छा, ते त्याचं त्याला बघतोय, मरू दे त्याचं त्याला, म्हणजे आपल्याला काय आहे का नाही? जाऊ दे, रानात आहे ना आपल्या, दिलंय ना देवानी, जेवढं आहे तेवढं कांदा आहे. मला नाही वाटत माझी पोरगी मराठी शाळेला जाव, नाही तिला घरीच ठेवा. अगं मला सगळं कळतंय, इंग्लिश मीडियमला घेऊ, त्याचं ऍडमिशन सगळं होऊ, पण घडीला ₹1,00,000 पुरायचं नाहीत. एवढं मोठं कर्ज झालंय, ती कशाने फेडायचं तीच माझी अक्कल म्हणजे नाही. कर्ज झालंय म्हणजे आपण केलंय का कर्ज? का आपल्यामुळे झालंय? तुमच्या भावामुळे झालंय ना. आणि भावाला फेड ती कर्ज, आणि ती सोसायटी ती भरून टाक. ती जर त्यांनी वर हात केले ना, तर आपल्याला सगळं इकावं लागेल. बघा मग आता काय करावं, माझी तर अक्कल चालला, त्यो तर अंगाला कसाच कासरा लागू दे नाही. मग मी काय करू? तुम्ही सांगा ना, आता काय करू? पुरीचं शिक्षण ठेवायचं ते एक तसं. पट तर त्याची बायको 2 पट आहे बाबा, काय करावं तीच कळा ना मला. राहू द्या बाबा, तुम्हाला जसं करायचंय ना तसं करा, पण जर अंगलोट आलं ना तर बघा लय अवघड आहे. ही घरदार सुद्धा राहायचं नाही, हाय तेवढं नको ती होईल. बरं बघू, करू काहीतरी. आता जा तुम्ही नुसतं बघून करून चाललंय तुमचं. त्या भावाला काय बोलू नका बघा, एका शब्दाने बोलू नका. बरं बोलतो त्याला मी, काय बोलायचं ते बोलतो त्याला, पैसे पाण्याचं बोलतो त्याला, म्हणतो मला पैसे दे बाबा, ते लोकांचं कर्ज झालंय ते मिटवायचंय आणि ते सोसायटी भरायची. त्या बायकोला घडी घडीला सोनं करतोय, मग सोनं करूच तर इकडे सोसायटी भरली असते. नाही त्याला मी बोलणार आहे, आता आलो ना त्याला मी बोलतो, त्याला म्हणतो की बाबा मला ती काय सांगू नको, ती सोसायटी बिसायटी सगळी भरून टाक, माझ्यावर लय कर्ज झालं, एक तर माझ्या पुरीला ऍडमिशन घ्यायचंय, त्याला पैसे लागत आहेत, मला बाकीचं काही माहित नाही. ते तुमचं तुम्ही बघा, हा त्याला म्हणा नाही तर काय करा. हा चालतंय, तेवढं करून टाका. पण चालतंय. बरं काय करतो, बघतो म्हणून त्याला पण आला ना, त्याला विचारतो मी, ते बाबा ही हाय पैसे थोडंफार दे, मला काहीतरी थोडी मदत कर, म्हणजे माझ्या डोक्यावरचं वजन कमी होईल. हा, आणि हिचं पण तू म्हणते ना इंग्लिश मिडियमला टाकायचे, बघतो करतो काहीतरी, नको काळजी करू. काय मीच काळजी करीत नाही, नको सुकल्याने बसू. हो का आला आधी पण दादा. हा काय म्हणतो दादा? काय नाही, बरं आहे. तू कसं आहे? बरं आहे का? हा बरं आहे. बरं बाळ बरं आहे का? हा बरं आहे एकदम छान. बरी आहे ना तू? वहिनी काय म्हणता? काय नाही, बरी आहे. बरं. अरे काय नाही, आलो होतो सहज म्हटलं याला पण सुट्ट्या होत्या 4-5. काय नाही रे, बसलो होतो, आता शाळा चालू होत्या ना, आता हिचं ऍडमिशन करावं, इंग्लिश मिडियमला टाकून द्यावं आता हिला. बरं त्याला टाकून चांगलं इंग्लिश मिडियमला. हे काय आमचे पहिल्यापासून इंग्लिश मिडियमलाच चांगलं हुशार आहे ते. हा, मग माझ्या डोक्यात होतं, म्हणलं एक काम कर, काय होईल, मला पण थोडी पैसे पाण्याची अडचण आहे, मग तू थोडंफार मला पैसे दे, म्हणजे काय होईल, पैसे दिलं ना माझ्या डोक्यावरचं वजन कमी होईल आणि ती सोसायटी भरायची ती पण भरून होईल. नाही दादा, ऍक्च्युली त्याचं काय ना, आता हे बघ 4 वर्ष झाले आमच्या लग्नाला, आणि तर किती दिवस त्या भाड्याच्या घरात राहणार, म्हणून आम्हीच फ्लॅट घ्यायचा विचार करत होतो. म्हणूनच म्हटलं तुझ्याकडनं थोडेफार काही 10-5 लाख रुपये भेटले असते. अरे माझ्याकडून काय किड नाही का माझे? मी आता नाही दादा, झालंय तुझ्या शिक्षणाला थोडं कमी कर्ज नाही झालेलं, 5-25 लाख रुपये कर्ज झालंय तुझ्या शिक्षणाला, आणि तू माझ्याकडे आज मागवतोय 20 लाख रुपये दे. आता आहे ना, डोक्यावरून पाणी चाललंय बरं का. आता ह्यांच्या शिक्षणासाठी कर्ज करून ठेवलं, ते आपल्याच डोक्यावर, म्हणजे यांनी काय बघायचंच नाही, वरून आपल्यालाच पैसे मागतायत, तुम्हीच 10-5 लाख रुपये द्या. कुठून द्यायचे आपण? मी देईल ना तुम्हाला भविष्यात परत. अरे भविष्यात भविष्यात नाही झालं. कुठून देतोस?
आम्हाला औषध पिऊन मारावं लागेल रात्रीचं. लोक दारात येतात, रातची बघत नाहीत आणि दिवस बघत नाहीत, कवा येतात दारात आणि पैसे मागत येत. काय मी म्हणलं होतं का तुला कर्ज काढ म्हणून? हा अरे काय बोलतो का, बारीक भाऊ आहेत म्हणून म्हणलं जाऊ दे बा, मोठ्या भाऊ या नात्याने मी तुला शिकवलंय. मनाने काढलं ना कर्ज, मनाने काढलं ना. मी म्हणत होतो इथं शिकतो नगरला म्हणून, तू ऐकलं नाही. तुम्हाला म्हणत होती मी तुलाच हौस होती. शिकू नका. पण मी माझ्या हौसासाठी नाही केलं, तुझ्या शिक्षणासाठी कर्ज काढले ते. मच मान्य आहे, पण मी म्हणलो होतो तुला कर्ज काढ, तरी पण मी म्हणलं तुला फेडतो तुझे पैसे हळूहळू करून मी. पण मला सध्या फ्लॅट घेणं गरजेचं आहे दादा. अरे फ्लॅट नाही राजा, माझं आहे ना, तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझ्या सगळी अंगावरती लोक धावून यायला लागल्यात. म्हणा काय सांगू तुला, रान तसंच पडलंय, खालचं 2 एकर तसं पडीक पडलंय, नांगरट राहिली त्याची सगळी अख्खी. नीट नाटक करायचं ती करणं व्हायना, पैसे नसल्यामुळं. थोडे फार ते 5-1 लाख ते. आणि थोडं तिडकं नाही झालं आपल्यावर कर्ज. 20 लाख रुपये कर्ज आहे. आता काय ती कोणी मला तुला भरायचं? काय तुझं लेकरू तुला इंग्लिश मिडियम वाटत, मला वाटत नाही माझं लेकरू शिकावं मोठं व्हावा. हा रोज बायको संग किचकिच करतोय की ती रोज म्हणते की माझं पोरगी टाका इंग्लिश मिडियमला टाका. मी आपलं काहीतरी टाळितोय, दिन बा तू आदित्य पैसे दिन आदित्य पैसे. कशाचं काय तू उरपाट मलाच मागतोय पैसे. देईल पैसे मी तुला, मी काय नाही म्हणतोय का. आत्ताच याची फी भरली शाळेत. काय गाड्या तुम्ही एक माझ्या माग करून ठेवलंय, काय तुम्हाला पटत आहे? तुम्हाला काय करायचंय ना ते करा, पण तुमचा भाऊ काही 1 रुपया कवडी देणार नाही आपल्याला. ही कळतंय त्यांच्या बोलण्यावर. वहिनी नीट बोला. तिला डापरू नको, हे कर्ज केलंय तुझ्यामुळे केलेलं, तिला डापरू नको. तुझ्या माहिती त्यांचा काय संबंध बोलायचा? तुझं ज्यावेळेस लग्न नव्हतं ना त्यावेळेस तिने तुला सांभाळलेलं आहे, बाकी शेंड नको आणू. तिच्यावर डापराय तुला काय कारण येतं रे? मग नाही जमत, एक काम कर, वाटण्या कर, माझं मी विकतो, माझं क्षेत्र आणि मी भाऊजी काय म्हणलं तू? लाच फीस काय वाटण्या वाटतं कर का म्हणजे? नाही? बरोबरच बोलतात ते. काय बरोबर बोलते ते? मग तुझं तुला होईल, माझं मला होईल, संपला विषय. आणि काय करणार ती चिटुरी घेऊन तू? हा काय करणार तू त्या पैशाचं? काय करणार म्हणजे अहो, इथं सोनं पिकतंय त्या मातीत आणि तुम्ही टी काय निघालात. सोनं पिकलं असतं एवढं कर्ज झालंच नसतं. ए ती तू नका सांगू काय. ए तू का बस, माझ्या बायकोला तू कशाला शेंड दाखवतो? हाण नको, बाकीची शेंड तू हाण नको. काय हात कस काय लावतो? कस काय लावतो म्हणजे? कस काय लावतो? तू डायरेक्ट माझ्या रानाची इकायचं निघाला. मी तुला म्हणतो कर्ज झालंय माझ्यावर तेवढं मिटव. तू मला 20-25 लाख रुपये अरे मागतो. मिटवतो ना तुझं कर्ज, कशाने थांब ना मिटवतो जरा तू? काही दिवस. कशाने मिटवणार आहे तू? काय मी म्हणलो होतं का तुला कर्ज काढ? कर्ज काढ म्हणजे? काय मी काय शाळा कुणा- विकत घेतली होती मी काय कुणा उधळलेला नाही. मी तुझ्यावर सगळं अख्खा पैसा खर्च केला. माझा अख्खा आयुष्य माझं शिक्षण बंद करून तुला शिकवलेलं आहे. बाकी शेंड नको आणू. लागले तरी असतील का माझ्या शिक्षणाला? 5 लाख बी लय झाले. अहो, तुमचे 10 लाख रुपये लागलेत आणि वरचे 5-10 असेच जे गेलेत बाबांच्या. इलेक्ट्रिक काय मी का पंतप्रधान आहे देशाचं? काही बोलतो ए, 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 नोकरी तुझी चपराशीची असू दे, सरकारी नोकरी लावली ना तुला. हा आणि नीट बोलायचं शिस्तीत जरा. मी नीट बोलतोय, तू नीट बोल. गांजा मारल्या गत नको करू. नीट बोल. त्या म्हाताऱ्याला काय काम नाही म्हणून तुला मी शिस्तीत बोलतोय, कळलं का? त्यांचं दुखणं बहाणं सगळं आम्हालाच बघायचं, हे तर काहीच बघत नाही. तर कधी आला आता आलो कशाला आलो काय माहिती. माझं मी परत घरात नाही घेतलं बाहेरच काय चाललंय तुमचं? 25 लाख मागतोय, द्या तुम्ही 25 लाख रुपये त्याला. 25 एवढे लाख? नको येत मला, काही सांगू नको वरच्यावर, सांगू नको किती त्यांना. मागितले रे तू आल्या? ए, बाळ, मला तुला- 10 लाख रुपये ते लय झाले. अरे तुला आणि नसेल ना नोकरीला जमत, चांगली लावल्यावर आता नोकरी तू घरचं इथं पाहा ना थोडंफार. तुला बाप आहे, भाऊ आहे, ते लेकरेच माग. आता तिकडे माझं काम धंदा सोडून मी इकडे तुमच्याकडे लक्ष ही देतो. जबाबदारी काहीच नाही इथं मग माग. तिकडे चालन तुम्ही, तुम्हाला चांगल्या दवाखान्यात नेतो. आप्पा किती वेळा म्हणले. अरे मी माझं जाऊ ते माझे 10 किती राहिलेत, पण ह्यांच्यासाठी नाही तुला काही असं वाटत नाही आपली मग जबाबदारी? जीव तुटतो, मग जीव तुटतो. पण आता हे ऐकून जा लेकरू घेऊन तिथं शिकव, ह्यांना धापायचं ते काय असेल सोसायटी भर. हे झालंय बायकोचं बैल बायकोचं आहे. भरतोय का सोसायटी तू? भरतोय का सांग की? तुम्ही सोसायटी. हा चल, काय म्हणणं पुढे तुझा? हा देतोय का पैसे? मग रानाची वाटणी मागतोय. वाटण्या मग अहो, मारामाऱ्यावर आलाय पार त्यो. वाटणी मागतोय तू. कशासाठी वाटण्या? कशासाठी म्हणजे? बाप हो जिवंत का? असताना वाटण्या? हो का, मला घ्यायचा आहे फ्लॅट. हा. फ्लॅट घेण्यासाठी मला 2-5 रुपये जास्त लागतील ना तिकडे. नोकरीला येणं काढणं, कर्ज लोन भानगडी करण, तुझा फ्लॅट घेण्याचा अजून काय तू हेच करत बसतो आयुष्यभर. लोन घ्यायचं, शिकायचं, लोन घ्यायचं, फ्लॅट मग तुझं काय म्हणणं आहे रे? तुझं काय म्हणणं आहे? तुला मी रान देत नाही. हा काय करायचं तुला करून घे, चल मी तुला रान देत नाही. मग कोर्टात जाईल मी. बापू मला त्याला नीट काय समजून कमी सांगा, वकील तू वेगळी भाषा बोलतोय माझ्यावर. कोणती भाषा करायला? मग असं म्हणल्यावर काय करायचं मग? अरे तुम्ही मी जिवंत असताना वाटण्या भानगडीन चालले आणि मग माझं काय तुमच्या वाटण्या झाल्या? त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्हाला सांभाळायला ना मी समर्थ आहे. यायचं तिकडे माझ्याकडे हो. मुंबईला. तिथे एवढी खोली तिथं कसं राहायचं? अगं आता घ्यायचंय ना मोठा फ्लॅट. फ्लॅट घेतल्यावर बघू आपण. बाप आहे माझा, मी सांभाळा नाही तर काही बी करण. तुझा नाही तर जागा नाही माहेर घरामध्ये बघू. जागा नाही म्हणे. गप्प फ्लॅट बस तोंड घेतल्यावर पण बघू. ठेव. फ्लॅट घेतल्यावर बघू, तोपर्यंत हे सांभाळतील बाबांना. ए ती नको सांगू.
आतापर्यंत आम्हीच सांभाळलंय आणि त्या म्हाताऱ्यामुळेच माझं अख्खं वाटोळ झालंय. म्हाताऱ्यामुळे म्हणलं तेव्हा ह्याला पैसे मी अख्खं शिक्षणाला त्याला भरल्यात. माझ्या सोसायटीचं अख्खं कर्ज झालंय ह्यांच्यामुळे झालेलं आहे. मी अजिबात सांभाळणार नाही. उद्यापासून नाही म्हणजे आतापासून मी त्यांना सांभाळणार नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करा ते करा. आणि ते रानाचं म्हणतोय ना 4 माणसं बोलव आणि त्या रानाच्या वाटण्या करून घे. मला पण काय तुझी हवस नाही की तुझं रान मी बघतो माझं कर्ज कसं मिटवायचं ते. अरे हे काय चाललंय तुमचं? काय मला काय कळायला तर नाही. हा तुमच्या वाटण्या पण आणि मला सांभाळायचं नाही, ही कुठली पद्धत तुमची? पण मी काय ठेका घेतला का एकट्याने? तो डायरेक्ट हातवर करीतोय. मी काय ठेका घेतला का? मी माझं कसं कष्टाने करीतोय तुम्हाला माहित नाही काय? इतके दिवस सांभाळलेच ना तुम्हाला. ठीक आहे, मी तरी शहाणी 4 माणसं बोलू, बघू काय करायचं. हा बघा काय करायचं ते बघा. मला नाही माहिती. नीट राहा तू जरा. तू नीट राहा. आणि या आता आतमध्ये थांबताल का नका थोडा तमाशा. वेळ? का भांडण किरकिरीच करणार आहे तुम्ही? नीट राहा जरा. नाही तुला मी सांगन कसं काय ते. आता होऊ द्या तमाशा. सगळ्या गावाला तर झालाय दाखवून. काय चल आजच्या दिवस राहून निघा उद्याच्याला. सांगू तो कोणाला तरी बोलवते. बघितलं का कसं भांडतोय माझ्याशी? तू बी जर जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, कर्ज माझ्यासाठी झालं का माझ्यासाठी केलं का मग कोणासाठी? अहो पण मी त्याला म्हणलं ना की हे सगळे पैसे मी फेडतो बाबा थोडे थोडे करून. तर त्याचं नाहीच. त्याच्या तो भांडणावरच आलाय. त्याला काय झालंय काय माहित. त्याचे बी गळेवाला असेल ना, सोसायटी भरायची, आता कुठे बँकेचं लोन असेल, काही खतावाला आहे, नांगरट काळ्या ते पेरणी पाणी. आमची पण इच्छा आहे ना राव फ्लॅट घ्यायचा चांगला एखादा राहायला वगैरे. नाही झाला आता तर कवा व्हायचा. त्या लेकराचं भविष्य शिक्षण आहे आम्हाला, ते बी बघावं लागेल ना. ठीक आहे, बघू तू 4 माणसं बोलवतो तोपर्यंत काय 4 माणसं बोलवायची गरज नाही. लोकांचा आपला डेंडोरा पिटायची गरज नाहीये. आपलं काय ते घरचे घरी बघा. काय करणार तुम्ही घरच्या घरी? एकमेकावर धावून जात आहे. बाबा तुम्ही आहेत ना, कारण माझा विचार केला असता इथपर्यंत आला असते का? 4 लोक बोलवायची पण तू लोकांना जास्त तू मिटव, तू सांग काय करायचं ते. हा सांग काय करायचं. मी काय सांगणार आहे, तुम्ही चल म्हणताय घरात. ना. हो घरात चल. डोकं लावती घे बॅग. घ्या तुम्हीच. बरं ठीक आहे. आता तुमच्या दोघांचं बऱ्याच वेळ झालं चाललं. मी पाहतो मग आता ह्याच्यातून तोडगा कसा काढायचा. आता 12 एकर जमीन आहे. तुला 6 एकर, तुला 6 एकर दिलं. म्हाताऱ्याचं काय? बरं झालं म्हाताऱ्याचं काही होईल, पण 20 लाख रुपये कर्ज आहे. मग असं कर, तू 10 लाख फेड आणि तू 10 लाख फेड. पण म्हाताऱ्याचं शेवटी काय करणार तुम्ही? जर समजा तुला 10 लाख दिलं, तो 10 लाख फेडलं, तो 10 लाख फेडलं, तुला 6 एकर दिली, याला 6 एकर दिली, म्हातारं काय करेन? कुठं राहील म्हातारं? तुम्ही म्हणता ते झालं खरं. 10 लाख मी कशाचे फेडायचे? कशाचे पण आता मिटवायचं कुठतरी थांबवायचं म्हणलं. बापू हे 10-20 लाख सगळं त्याच्या शिक्षणासाठी कर्ज केलेलं आहे. माझ्यावरती वैयक्तिक कर्ज नाही ती केलेलं. मी काय मी कसं काय फेडणार आहे कर्ज? मागच्या वेळेस लागतो फेड, मी काहीच नाही फेडत. तू बघ तुझ्या नावावर कर्ज आहे. तुला एक चिठ्ठी देणार ना, तुला पाऊल सुद्धा नसतं राहणार ठेवू देत मी. अरे मग आता शहाण्या माणसाला आपण बोलावलं थोडस. बघितलं कसं बोलतो. अरे तुम्ही मला काय कालवा करायसाठी बोलावलंय का? तुम्ही आमचं ऐकून घ्या ना. हा किंवा ऐकून घेतो का? त्याला कळतं का? मी झालो तयार. 10 लाख फेडायला तयार झालो मी. आता त्याने पण तयार व्हायला नको का? ठीक आहे. असं म्हणतोय का मोठा घरात काय पैसा खर्चालाच नाही का असं त्याने म्हणतोय का दादा तू 10 लाख फिडितोय मग तुला 2 एकर मी जास्त देतो म्हणतोय का तू? 6 एकराला तू उभा राहशील का नाही तू? बरं आता माझं ऐकतं का तुम्ही? बोला. तुझं 6 एकर, तुझं 6 एकर राहून दे. बापू तुम्ही काय करा, ह्या दोघांची जर इच्छाच आहे ना की कर्ज नाही फेडायचं आणि 6 एकर वाटून घ्यायचं, आणि तुमचं तर काय हिशोबात, तुम्ही तर कशात हिशोबातच नाही. हा ना, ते काय कोण सांभाळणार आहे मला? काय ते त्याचं काय मला उलाढा करायला? सांगा, हो का आतापर्यंत बरं का तुम्हाला एक सांगतो बरं का सर, आतापर्यंत मी बापूला सांभाळलंय आणि हाही नको ना, सगळं जी कर्ज झालं नाही यांच्यामुळे झालेलं आहे माझ्यावरती. मला बाकीचं काही माहित नाही, मी काय यांना सांभाळू शकत नाही. ती बघा कसं करायचं, ती बारका गडी सांभाळील. नाही बा, आपल्याकडे सध्या नाही. खोली छोटी आहे माझी काका, तुम्हाला स्पष्ट सांगतो. पुढं फ्लॅट घेतल्यावर बघू मग 1-1.5 वर्षांनी. अरे तुझी खोली छोटी आहे, तुला शिकवलं, तुझ्यावर सगळा खर्च केला. आई वारल्यापासून सगळं आईची भूमिका तुमच्या बापाने बजावलेला का? त्यांनी कसे कसे दिवस काढले, तुम्हाला कसं कसं शिकवलं, आणि एवढं असून तुम्ही असे भांडता म्हणल्यावर पण मला सांभाळायला तुम्ही खुशाल नकार द्यायला निघालात म्हणलं. आता आपण नाही सांभाळू शकत. मला माझ्या लेकरा शिक्षण आहे का नाही पुढे काय? काय आम्हाला नाही काय शिक्षण पाणी म्हणजे काय? तुझ्या लेकरांनाच फक्त शिक्षण पाणी का? आमच्या लेकराला नाही का? दुखणं पाणी सगळ्याच गोष्टी आहेत ना. अरे तर खर्च बी कमी गावात, शहरात किती खर्च असतो माहिती का तुला? काय बोलतो जरा नीट बेतानी बोलत जा. भाऊजी सगळं तुमच्या लेकरालाच चाललंय.
आमचं लेकरू मराठी माध्यम मध्ये शिकत आहे. काय मी म्हणलं का मराठीमध्ये शिकवतीला? शिकवा इंग्लिशमध्ये, चांगलं आहे की उलट. त्यासाठी पैसे लागत आहेत ना. केला ना आम्ही उद्या माझा सगळा. सगळं तुमच्यासाठीच केलं इथून मग. अरे तुम्हा दोघांना बी लाजा वाटायला पाहिजेत ना का? मी बापूंचं पाहतोय, बापूंनी कसं कसं तुम्हाला सांभाळलंय, काय काय केले, हा मी डोळ्याने पाहतोय. आणि तू खुशालला का आई त्या पिठावर या गावडीता आणि त्याच्यासाठी भांडता, ही पटतंय का तुम्हाला? बापू एक काम करतो, ह्याला जोडीला 4 एकर, ह्या जोडीला 4 एकर आणि तुम्हाला 4 एकर. नाही जमणार नाही, अजिबात नसतं जमणार. ते करून खाईन मग मला मला माझी अख्खी 6 एकर पाहिजे, मला काय माहिती नाही. मला पण अरे तू मी सांभाळायचं नाही म्हणलं, मी जगायचं कशावर, खायचं काय? सांभाळतो तुम्हाला, चला माझ्याकडे. काय त्याच्याकडे कशाला राहतात ते आता डोक्याला? हे असलं चला माझ्याकडे. सांभाळायचं नाही, पवार बी नाही. नाही चला ना माझ्याकडे, 6 एकर द्या मला आणि माझ्याकडे चला. त्या डुचकल्याच्या कशाला नाजे लागतात? आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला आमची अख्खी 6 एकर पाहिजे. तसलं 4-4 वरचर काही सांगू मी नका. रात्रंदिवस कष्ट करतोय, मला माझी 6 एकर पाहिजे. मी तुम्हाला नाही सांभाळणार. इकडे बघा कुठे जायचं. बघा ते काय ते 6 एकर द्या आणि मोकळे व्हा. 6 एकर द्या मला सांभाळायचं. अहो मला सांगा काका, हा तुम्ही आज 4-4 करता 3 भाग आणि उद्या म्हातारा मेलं तर परवा परत त्या 4-4 मधले ते 2-2 काढून हेच कुठाने करत बसायची का? अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ना का? म्हातारं सांभाळायचं नाही आणि दोघांनी वाटून घ्यायचं. त्याला 6 एकर, तुला 6 एकर, मी तोडगा काढला की तुला 4 एकर, त्याला 4 एकर आणि बापूच्या नावा 4 एकर. कशाला त्यांना? बापू मी म्हणतो इकून खाई नाही तर काही करीन. तुम्ही त्यांना सांभाळायचं नाही, काहीच नाही का? त्यापेक्षा बापू एक काम करा, ह्यांना आहे ना रुपये देऊ नका, जमीन देऊ नका, काडीचं काय देऊ नका. मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळतो आणि सगळं फुकून टाका माझ्या जाता, लगेच. मी बघतो. वावर घर विकायचं, अनाथ आश्रमाला मदत. कमावलंय तुम्ही आणि आय त्या पिठावर या का इमारत्यात मग काय नाही, इकून टाकू आणि ह्यांना बघू मग कशी करते ते आय त्या पिठावर या का मात्यात. म्हणजे त्यांच्याच मानाने उद्याच गिरायक बघा. उद्याच गिरायक चला, ऐका काका थांबा. बाबा हो का, मला सांगा, तुम्ही जर हे विकलं, रान विकलं तर आपलं दादाची रोजीरोटी कशी जगणार? ते जगणार आहे. सर जीव तुडू तुडू सांगत आहेत. मग सरांनी आता शेवटचा पर्याय काढला, शेवटचा पर्याय. कशी जागेवाले. हा? आता काही जागेवर आहे. आणि आता तरी तुम्ही फक्त सरांसाठी नाही, खऱ्याने सांभाळ यांच्याकडून लिहून घ्यावं लागेल सर. नाही लिहायची काय गरज आहे? काय गरज हो, ए, हो, गड्या. हो का, आम्ही पाय पडू तुमच्या शहराचा. मला काही घेऊन देणार का बाबा? पायात पाया पड. पडतो. मी तुम्हाला पहिल्यापासून संभळीत आलोय तसं इथून पुढे पण संभळीत. तुम्हाला कुठलं दुःख नाही देणार. हो का, हे पाया पडते. हा बस काय. अरे पण मग आता अहो आम्ही सांभाळतो ना तुम्हाला. एवढं व्यवस्थित चाललं होतं आहे की नाही? हे वाटण्याचं काय काय गरज होती का तुझं? बरं, मी काय म्हणतो, हिच्या वडिलांकडनं थोडेफार पैसे घेऊन मी फ्लॅट घेतो. तुम्ही 2-4 महिने पुण्याला या आमच्याकडे, मला मुंबईला. मला 2-4 महिने थोडा मागे ठेवू. तुला मी थोड्या दिवसांनी पैसे देईन. आधी सोसायटी ती भर, मग ती पैसे सोसायटी भरतो ना मी. घ्या ना, असं सोयीसोयीने घ्या. एक मस्त मिनिट इकडे राहा. आहे, बाबा. मी काय म्हणतो, इकडे ऐक दादा, मी काय म्हणतो, मी सोसायटी भरतो, पण तू नंतर मला पैसे दे. मग मी तुला तेच म्हणतोय ना, अगोदर सोसायटी भर ना, माझ्या डोक्यावरचं वजन कमी कर ना. हा मग मी भरतो म्हणलं ना, मग मी मागाशीच म्हणलं ना तुला भरतो. तुला लागला लागे आल्या भांडायला. अरे मग तुम्ही आता हे पोरं दिसते त्यांची समिट झाली. असं बोट वाकडं केल्याशिवाय तूप निघत नाही, तुम्हाला माहिती. हो मग अधून मधून मी तुमच्याकडे चक्कर मारीत जाईन. हा, पुन्हा जर समजा असं काही जरी झालं हा. तरी मला हाक मारा. त्या दिवशी मी हजर आहे. यांना अधून मधून सरळ करीत राहू. हो. ठीक सर, आहे, आमच्याकडून पोरांनो चुकलं. व्यवस्थित राहा. बापूला सांभाळा बरं का पोरीनो. बापूला सांभाळा, जीव लावा. अरे तुमच्यासाठी केले त्यांनी. बरं ठीक आहे, येतो. काकांना नाही ओळखलं तुम्ही? ते सर आहेत ना शाळेवरती. अहो ते होय. मग काय? अरे तुमच्यासारखे आतापर्यंत आहे ना 100 पोरं नीट केली त्यांनी. नाही ऐकलं की मग ते त्यांचं झटका बघितला. बिघडलोच का होतो आमचं, फक्त थोडस घर हल्ले होते. पाचताल का चहा पाणी पाचताल का आता? हो चला चहा करते. चला